नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MSCITच्या फायनल एक्झाममध्ये आपल्याला नेहमी विचारले जाणारे ऑब्जेक्टिव्हचे 15 टॉप प्रश्न मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेला आहोत। तर याच्या अगोदर मी भाग 1, भाग 2, भाग 3 आणि भाग 4 असे 4 व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे। तर ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचा आहे। तर टॉप ऑब्जेक्टिव्हचा व्हिडिओ आपण सुरू करूया। तर पहिला क्वेश्चन पहा। तर याच्यामध्ये बघा 15 प्रश्न दिलेला आहे। तर पहिला क्वेश्चन, फायरवायर पोर्टला हाच परफॉर्मन्स सिरियल बस असेही म्हटले जाते म्हणत आहे। तर बरोबर आहे, हाच परफॉर्मन्स सिरियल बस म्हणजे एच म्हणत आहे। तर बरोबर आहे। वेब स्पायडर्सना सर्च इंजिन असेही म्हणतात म्हणत आहे। तर वेब स्पायडर्सना सर्च इंजिन म्हणतात, बरोबर आहे। डॅजाशी काचेची एक बारीक तार असून तिच्यामधून 100 GB पर्यंत वेग असलेल्या प्रकाशाच्या तरंगयुक्त शलाका जात असतात म्हणत आहे। तर त्याला ट्विस्टेड केबल म्हटले जाते। पुढीलपैकी प्रायमरी मेमरी कोणती म्हणत आहे। तर पुढीलपैकी प्रायमरी मेमरी ही रॅम आहे। त्यानंतर डॅजाचे वेब रिसोर्सना ॲक्सेस उपलब्ध करून देणारे प्रोग्राम्स आहे म्हणत आहे। तर त्याला आपण ब्राउझर म्हटले जाते। नेक्स्ट, सेकंडरी स्टोरेज हे नॉन व्हॉलेटाईल असते म्हणत आहे। तर बरोबर आहे। नेक्स्ट, स्पेशल पर्पज म्हणजे खास कामासाठी असलेले ग्राफिक निर्माण करण्यासाठी प्लॉटर्स वापरले जातात म्हणत आहे। तर बरोबर आहे। त्यानंतर 7 नेक्स्टवर क्लिक करा। हार्ड डिस्क पॅक्स ही रिमोट स्टोरेज उपकरणे असून त्याचा उपयोग प्रचंड मोठी माहिती साठवण्यासाठी केला जातो म्हणत आहे। तर बरोबर आहे। प्रत्येक ट्रॅक हा सेक्टर नावाच्या गोलाकार आकाराच्या तुकड्यामध्ये विभागलेला आहे म्हणत आहे। तर बरोबर आहे। त्यानंतर 7 नेक्स्ट करा। 2 व्यक्ती अथवा कॉम्प्युटर्समध्ये इलेक्ट्रॉनिक संदेश अथवा पत्र म्हणजेच ईमेल म्हटले जाते त्याला। नेक्स्ट, नोटबुक सिस्टीम युनिट्सना बहुतेक वेळा डॅश म्हटले जाते म्हणत आहे। तर त्याला लॅपटॉप म्हटले जाते। नेक्स्ट, मॉनिटरच्या स्क्रीनवरील एखाद्या प्रतिमेच्या आउटपुटला नेहमी हार्ड कॉपी म्हटले जाते म्हणत आहे। तर त्याला सॉफ्ट कॉपी म्हटले जाते। कॉम्प्युटरमधील सर्वसामान्य कीबोर्डचे मूलभूत कार्य म्हणजे पियानोप्रमाणे संगीत वाजवणे म्हणत आहे। तर याचं उत्तर चूक आहे। नेक्स्ट, अँटीव्हायरस प्रोग्राम हे व्हायरस प्रोग्रामच्या आक्रमणापासून कॉम्प्युटरचा बचाव करण्यासाठी असतात म्हणत आहे। तर बरोबर आहे। बरोबर क्लिक करा आणि सेवाने नेक्स्ट करायचं आहे। डॅश ह्या नेटवर्कमध्ये साधने हब नावाच्या उपकरणाला जोडलेले असतात आणि त्याद्वारेच कम्युनिकेट केले जातात म्हणत आहे। तर त्याला स्टार नेटवर्क म्हटले जाते। त्यानंतर सेवाने क्लोज नेक्स्ट करा। तर अशा प्रकारे आपलं संपूर्ण ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन झालेले आहे। त्यानंतर इथून एंड करून पाहूया। जे क्वेश्चन चुकले असेल मी ते क्वेश्चन तुम्हाला तिथं दाखवतो, त्याचं करेक्ट ॲन्सर। येस करा। तर बघा इथे 13 करेक्ट आलेले आहे आपले, 2 चुकलेले आहे। तर पाहून घेऊया कोणते 2 चुकलेले आहे। तर याच्यामध्ये बघा क्वेश्चन नंबर 2 आणि 3 चुकलेला आहे। तर फायरवायर पोर्टला हाच परफॉर्मन्स सिरियल बस असे म्हणतात म्हणत आहे। तर त्याचं उत्तर चूक होतं। आणि डॅजाशी काचेची एक बारीक तार असून तिच्यामधून 100 GB पर्यंत असलेल्या प्रकाशाच्या तरंगदैर्घ्य शलाका जात असतात। तर त्याला फायबर ऑप्टिक केबल म्हटले जाते। तर हे त्याचं उत्तर होतं। तर हे 2 क्वेश्चन्स आपले चुकलेले आहेत, 2 आणि 3 नंबर। तर चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच प्रकारचे खूप सारे व्हिडिओ मी त्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तर ते सुद्धा तुम्ही पाहून घ्या।